तुम्हाला आता कळलं असेलच नाही, तुम्हाला आता कळलं असेलच मी आता इथे कशाला आलो माहित आहे? चिवला ना प्रपोज करण्यासाठी इथे आलो. विशू ऑल द बेस्ट. तुम्हाला नाही, विशूला विशू ऑल द बेस्ट. चिव कुठे राहिली? इथेच बोलवलं होतं. एवढ्याला जरा तोंडी परीक्षेबद्दल बोलायचं होतं. तू माझी तोंडी परीक्षा घेणार? मग काय झालं? तू माझी तोंडी परीक्षा घेणार? मग काय झालं? ठीक आहे, मग आधी माझ्याच प्रश्नाचं उत्तर दे मला. बोल. पायथागोरसचा थेरम काय रे? पायथागोरसला भेटू दे त्याला त्याची. हे सर्व राहू दे ग, परीक्षा संपली ना. मग पण पेपर कसा गेला तू तरी सांग. पेपर गट्ट्यातून आला आणि गट्ट्यातून गेला, तो विषय बंद. चिव आता आपली परीक्षा संपली, मी पास होईनच. समजलं, मी पास होईनच. तू पण पास होशील. मग मी ठरवलंय 12वीची परीक्षा देणार आणि हळूहळू नोकरीला लागणार. मग माझ्याकडे पैसा असेल, बंगला असेल, गाडी असेल, मग मला काहीच प्रॉब्लेम नाही. मग तुझं काय ठरतंय? कलकत्ता. आज आत्ता ठरव. अरे आज आत्ताच सांगते की उद्या कलकत्त्याला चालली आहे माझ्या काकाकडे. तो मिलिटरी मध्ये आहे ना. काय त्याचा तो रुबाब, मस्त अशा मिठा त्याच्या दमदम एअरपोर्टवर राहतो तो. हो, आणि तुला तर माहिती आहे त्याला ब्रँडीच्या बाटल्या स्वस्तात मिळतात. 15% डिस्काउंट. 15% डिस्काउंट मिळतात म्हणून इथून कलकत्त्याला जाणार? डब फॅमिली आहे तुमची. माझ्या फॅमिलीला डब म्हणालास तर 15% डिस्काउंट तू क्या जाणं विष्णू बाबू. माझ्या आजीची जाण आहे ब्रँडीची बाटली. मला आजी हवी, आजीला ब्रँडीची बाटली हवी. एक वेळ ब्रँडी नसेल, पाणी नसेल तरी चालेल, पण ब्रँडीची बाटली मात्र हवी. सर्दी? अरे अगं, पण ब्रँडी आहे ती माहित आहे, पण त्यासाठी सर्दी पण कंपल्सरी हवी. नियम म्हणजे नियम. माझी आई ना अशी स्वतंत्र विचारांची आहे ना, तिला आजीचं असं काही आवडतच नाही. बरी असेल बिचारी. ती रम घेते. किती रम्य फॅमिली आहे तुमची. आजी ब्रँडेड, आई रमी, पप्पा काय पत्त्याचा कॅट. मग त्या जावयाबद्दलची अपेक्षा काय आहे तुमच्या? जावई खूप पाहिजे. तसं नाही, जावयाबद्दलची अपेक्षा खूप आहे. हो, माझी ताई आहे ना, ती अजून लग्नाची आहे. ताई पण आहे तुझी? माझ्या ताईबद्दल काय सांगू तुला? काय माहिती असेल ते सांग. तिचं चालणं गजगामिनी, वरून गाते कोकिळ गाणी. हो, त्याच्यात माणसाचे गुणधर्म नाहीत का? काही ना बरी. नको, त्याच्यापेक्षा तूच बरी. तू एवढी हुशारी दाखवतोस ना, थोडी अभ्यासात दाखवली तर तुझं जरा बरं होईल. मग काय? अरे आता तू आयुष्यात काहीतरी होणार आहेस ना. मी नवरा. अरे तेव्हा तुला आयुष्यात काही करायचं की नाही? मी लग्न. अरे आई वडिलांसाठी काही मिळाशील की नाही? सून. अरे तुझं वय काय, तू बोलतोस काय? अगे वेगळे, आपलं सरकार ना खूप दयाळू आहे. सरकारने ना एक नवीन विचारसरणी काढली आहे की 18 वर्षाखालील 16 वर्षाखालील मुला मुलींना लग्न करण्यासाठी परवानगी द्या. विचार कर चिव, 17 वर्षात आपल्याला मुलं होती आणि त्याच्या पुढचे 17 वर्षात त्यांना मुलं होती. मग 40शीत ना आम्ही आजी आजोबा होऊ. कपाळ तुझं. अगं, माझ्या नातवंडांची आजी व्हायला तुला आवडेल? बाबा. बाबा नाही, आजी. बाबा.